नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेळीपालक मित्र निलेश जाधव. आज आपण बोर बुकच्या एपिसोड 2 मध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. शॉर्टमध्ये मागच्या एपिसोड 1 मध्ये आपण काय-काय बघितलं, म्हणजे काय-काय त्याचा एक रिकॅप करू. हं. आपण फ्रंट पेज बघितलं होतं, द स्टडी ऑफ बोर बुक म्हणजेच बोर. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की हे कंटेंट पेज आहे. म्हणजे इंडेक्स पेज आपण म्हणू शकतो. त्यानंतर ही प्रस्तावना होती. त्याच्यामध्ये त्यांनी 2 उद्देश म्हणजे एकतर नवीन प्रेसिडेंटनी जुन्या प्रेसिडेंटचं थँक्स म्हटले होते आणि ह्या बोर बुक जी गाईडलाईन बुक म्हणू शकतो आपण. त्याचे 2 पर्पज त्यांनी हे सांगितलं होतं, की टू ट्रेन द बोर गोट ब्रीडर्स अँड टू गेन देम द रिक्वायर्ड बॅकग्राऊंड नॉलेज. म्हणजे ॲक्चुअलमध्ये काय आहे, की नवीन जे बोर गोट पाळक आहेत त्यांना ट्रेन करण्यासाठी हे किंवा नवीन ब्रीडिंग मटेरियल खरेदी करण्यासाठी हे ट्रेनिंग म्हणून वापरू शकतो. आणि दुसरं की जे इन्स्पेक्टर, जज आणि बाकी जे आहेत त्यांना सुद्धा हे ट्रेनिंग बुक गाईड करतं. त्यानंतर आपण बघितलं होतं की मेंबरशिप. आता हे आफ्रिकॉन्समध्ये होतं. त्यानंतर हे मेंबरशिपसाठी काय-काय आहे, तर त्यांनी त्यांचे टेलिफोन, ईमेल आयडी हे दिलेलं आहे. वेबसाईटचं नावही दिलेलं आहे. इन्स्पेक्शनचे सर्व्हिसेस आहेत. मागच्या वेळेस मी एक चुकलो होतो की इन्स्पेक्शन सर्व्हिस मध्ये काय-काय इन्क्लूड आहे ते हे येतंय, की स्टड ब्रीडर्स जे आहेत स्टड ब्रीडर्सचं ॲट लीस्ट 2 वर्षातनं एकदा. फ्लॉक ब्रीडर्स जे आहेत त्यांचं क्लासिंग हे करून देणार ते. आणि ऑक्शन जे आहे ते ऑक्शनमध्ये आपण म्हणजे ऑक्शन म्हणजे काय असतं, की निलाव पद्धत असते. जसं की आपल्या इथं आठवडी बाजार वगैरे भरतो. तसं त्यांच्या इथं निलाव पद्धतीने हे ऑक्शन्स होतात. तर ते ते जे ब्रीडर असोसिएशन आहे त्यांचं, ते ऑर्गनाइज करतील. त्यात तुम्ही भाग घेऊ शकता. आणि तुमच्या जे एआयचे जे रॅम आहेत, म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचे जे नर आहेत तुमचे, त्यांचं स्क्रीनिंग करून देईल. तर हे तुमचं इन्स्पेक्शन सर्व्हिसेसमध्ये हे तुम्ही जर मेंबर असताल, तर ह्या गोष्टी तुम्हाला करून भेटतील. मग ते कोर्सेसचं सांगितलं होतं, प्रमोशनल डेज आपण हे करतो. मेंबर्स असलं की ऑक्शन, एक नॅशनल ऑक्शन, एक वर्ल्ड शो आणि नॅशनल ऑक्शनच्या नंतरनं म्हणजे एक तर वर्ल्ड शो एकदा होणार आणि एक नॅशनल शो. तर आणि नॅशनल ऑक्शन दरवर्षी होणार. आणि बाकी काही तुम्हाला कल्यारी रेड आणि सवानाचे जर काही क्वेरीज असतील, तर त्या तुम्ही मेल करू शकता किंवा फोनवरून थ्रू ऑफिसमधनं मिळवू शकता. असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. मेंबरशिप मेंबर्स बनल्यानंतर. त्यानंतर आपण बघितलं होतं इकॉनॉमिक ऑफ बोरगोटे हे आफ्रिकॉन्समध्ये आपण इंग्लिश मधलं बघू. इकॉनॉमिक व्हॅल्यू ऑफ द साउथ आफ्रिकन बोरगोट. याच्यामध्ये काय आहे प्रामुख्याने त्यांनी सांगितलं होतं मटण आणि कातड. मटण आणि कातड यांचं वेगवेगळ्या प्राण्यांसाठी त्यांनी काय डिफरन्स आहे आणि त्याची व्हॅल्यू काय आहे? का ते चांगलं आहे? त्यानंतर आपण बघितलं की हार्डी आणि अडॅप्टेबिलिटी ते किती काटक आहेत, ते किती कुठल्याही परिस्थितीला हे होणार आहेत, अडॅप्ट होणार आहेत. त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मग रेझिस्टन्स पॉवर त्यांची चांगली आहे. फर्टिलिटी आणि किड पर्सेंटेज चांगलेलं आहे. 180% त्यांचं किड पर्सेंटेज आहे. 100 शेळ्यांमध्ये 180 पिल्लं भेटतात. त्यांची दुधाची किती हे आहे, दूध कुठल्या आठवड्यात, किती दिवसांनी किती होतं, किती भेटतं. लॉंजिटिव्हिलिटी ते किती दिवस प्रोडक्टिव्ह राहतात म्हणजे त्यांनी सांगितले 10 वर्षापर्यंत बोरची शेळी प्रोडक्टिव्ह राहते. त्यांची ग्रेझिंग हॅबिट्स काय आहेत? चरण्याच्या हे काय आहेत? ते बोलतात की 26% फक्त चारा खातात. 74% ते छोटे झाडपाला खातात. आणि आपण मग आता हे बोरगोट मॅनेजमेंट. आपण आता डिटेलमध्ये आपण हे बोरगोट मॅनेजमेंट बघणार आहोत आज. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे किडिंग सीझन. तर किडिंग सीझनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की असा टाईम तुम्ही सिलेक्ट करा,
की ज्यावेळेस तुम्ही आधी तुम्ही अॅनलाईज करा तुमच्या रिजननुसार किंवा तुमच्या वातावरण किंवा तुम्ही कुठल्या गावखेड्यामध्ये, जिल्ह्यामध्ये राहता त्यानुसार तुमच्या इथं कधी चारा सगळ्यात जास्त उपलब्ध असतो. आता समजा फॉर एक्झाम्पल की तुमच्या इथं आपल्या इथं जास्त करून बाबा ऑगस्टच्या नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे जे 3-4 महिने आहेत त्यावेळी सगळ्यात जास्त चारा उपलब्ध असतो. कारण पाऊस काळ नुकताच झालेला असतो आणि आपल्याकडे पाणी असतं. त्यामुळं तुमचा जो ब्रीडिंग सीझन आहे, आपण बऱ्याच वेळा काय होतं नॅचरल ब्रीडिंगचं मीटिंगचा पिरियड कुठला आहे? तर जून-जुलै म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा शेळ्या माझावर येतात. मग जून-जुलैमध्ये ज्या माझावर येतात त्यांची पिल्लं आपल्याला डिसेंबरमध्ये भेटतात आणि मग ती जी पिल्लांची जी वाढ होती म्हणजे ॲक्चुअली 3 महिन्याची जेव्हा पिल्लं होतात तेव्हा ते मार्चमध्ये येतात आणि मार्च नंतरनं आपल्याला ॲक्चुअलमध्ये उन्हाळा चालू होतो आणि त्यावेळेस आपल्याकडे चारा नसतो आणि नेमकं आपल्याला पिल्लं पण भेटलेले असतात. मग हा पिरियड आपण सिलेक्ट करण्यापेक्षा जर आपण त्यांना असं असं केलं, की अ, बाबा मी फेब्रुवारी, फेब्रुवारी-मार्च किंवा जानेवारी-फेब्रुवारी-मार्च ह्या 3 महिन्यामध्ये जर ब्रीडिंग पिरियड घेतला आपण म्हणजे मेटिंगचा. तर मेटिंग त्यावेळेस केली, तर आपल्याला पिल्लं कधी भेटणार आहेत? जानेवारीची पिल्लं आपल्याला भेटतील जूनमध्ये. ठीक आहे. अ, फेब्रुवारीचे जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये. म्हणजे जून ते ऑगस्टमध्ये सर्व पिल्लं मिळतील. त्यानंतरनं त्यांचं ते जेव्हा 3 महिन्याचे होतात, त्यावेळेस त्यांना खूप चारा लागतो. ओके. 2 महिने एक महिना तर ते दुधावरतीच असतात बऱ्यापैकी आणि त्यावेळेस बी शेळीला चांगला हे असलं पाहिजे. मग जर ऑगस्टपर्यंत आपल्याला सगळे पिल्लं भेटली, जर आपण पाऊस काळात त्यांना व्यवस्थित हे करू शकलो, तर आपल्याला ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 3 महिने 3-4 महिने आपल्याला चांगला चारा असतो आपल्याकडे उपलब्ध आणि त्यावेळेस आपण खूप चारा असल्यामुळं त्यांचं संगोपन चांगलं होऊ शकतं. तर हे आपल्या प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. प्रत्येकाने आपापलं ठरवलं पाहिजे. असं बी होऊ शकतं, की तुमच्याकडे जर निवारा चांगला नसेल तर पाऊस काळामध्ये म्हणजे मी तर असं म्हणतो, की जून-जुलैमध्ये आपल्या इकडे इतका पाऊस पडत नाही किंवा पडून जरी गेला तरी वादळी असा पडून जातो. पण मेन जो लागून राहणारा पाऊस आहे त्याच्यामध्ये रोगराई वगैरे भरपूर होतात. मग त्यावेळेस पिल्लं नाही झाले पाहिजे. म्हणून मी म्हणतो, की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी जास्तीत जास्त. त्यावेळेस जर मेटिंग पिरियड घेतला, तर आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या आधी म्हणजे श्रावण लागण्याच्या आधी जेव्हा लागून पाऊस असतो त्याच्या आधी आपल्याला पिल्लं मिळून जातील आणि त्यानंतरनं आपण त्यांचं चांगलं संगोपन करू शकतो. पण हे प्रत्येकाचा आपापला व्ह्यू आहे. त्यांनी आपापलं ठरवावं, आपापल्या रिजन, तालुका, जिल्हा, गाव पातळीवरती. आता त्यांनी आणखी एक काय सांगितलेलं आहे इथं, की अ, हे हे इथपर्यंत त्यांनी तेच सांगितलेलं आहे. प्लेंटी सप्लाय ऑफ 2 to 4 मंथ्स. ओके. त्यांनी सांगितलंय परत, की 3 ते 6 महिन्यात तुम्ही विकले तर सगळ्यात जास्त प्रॉफिटमध्ये असता. जेव्हा पिल्लं 3 ते 6 महिन्याचे असतात त्यावेळेस. त्यापेक्षा म्हणजे 3 महिन्याच्या खालचे पण नका विकू आणि 6 महिन्याच्या वरचे तुम्ही जरा प्रॉफिट रेशो कमी करा. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे खाली, की अ, मेटिंग पिरियड जो आहे, तो कमीत कमी ठेवा. म्हणजे तुम्हाला एकसंघ पिल्लं मिळतील आणि तुम्ही त्यांची काळजी घेऊ शकता. आता इथं ॲक्चुअली त्यांनी लिहिलेलं आहे, की 36 डेज मला वाटतं ही त्यांची चूक आहे. काय आहे, की मेंढ्या ज्या आहेत म्हणजे मेंढ्यांचा जो आहे ते 17 दिवस असतो एक सायकल कंप्लीशन आणि शेळ्यांची जी आहे ती 21 दिवसाची. त्यामुळे त्याप्रमाणे हे 42 दिवस असलं पाहिजे. मे बी हे चूक आहे त्यांचं. हे मेंढ्यांचं कुठूनतरी कॉपी केलं असेल त्यामुळे हे 36 डे राहिलेलं आहे. जर 42 दिवस असेल तर प्रॉपर 2 सायकल शेळ्यांच्या कंप्लीट होतात. ठीक आहे. आणि अ, त्या ॲक्चुअलमध्ये काय आहे, की त्यांचं असं म्हणणं आहे, की सारखा तुम्ही नर त्यांच्यामध्ये सोडून नका ठेवू. तुम्ही असे हे ब्रीडिंग सीझन्स आणि हे तुम्ही फिक्स करा. एकसंगत पिल्लं भेटल्याचा फायदा असा होतो, की आपल्याला ते त्यांची व्यवस्थित काळजी घेता येते. एकसंगत ते वाढता येतात. एकसंगत त्यांचं एका ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवता येतात आणि बऱ्याचशा फायदे होतात त्याच्यामुळे. त्यामुळं किडिंग सीझन असा आपण सीझन हे ठरवला पाहिजे आणि त्या सीझननुसारच आपण आपल्या ह्यांना हे केलं
वाढवले पाहिजे. पण हे परत प्रत्येकाचा आपापला व्ह्यू आहे, की कुठला सीझन घ्यायचा. त्यानंतर आहे मेटिंग सीझन. मेटिंग सीझनमध्ये काय आहे, की बिफोर मेटिंग ऑकर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये, की मेटिंग म्हणजे काय तर क्रॉसिंग करणं. नराचं मादीसंग क्रॉसिंग करणं. ह्याच्यासाठी त्यांनी काही गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन काय आहेत, की पहिलं तर मेक शुअर म्हणजे हे करा, की तुमच्या ज्या ईव आहेत. ईव्हज म्हणजे काय तर शेळ्या. ॲक्चुअली इथं बी त्यांनी ईव्ह हा शब्द वापरलाय. हा मेंढ्यांचा असतो. मेंढ्यांसाठी वापरतात. तर जाऊ दे त्याच्यात नको बसायला आता मला लक्षात नाहीये. पण माझ्या मते तरी मेंढ्यांसाठी आहे. तर शेळ्यांचं जे आहे त्या शेळ्या जास्त जाड नसल्या पाहिजे. म्हणजे मेटिंग व्हायचं जे मंथ आहे त्याच्यामध्ये ते जाड असतील तर त्यांचं अंड क्रिएशन चांगलं नाही होत आणि गाभण राहण्याची शक्यता कमी राहते. म्हणून त्या जाड नसल्या पाहिजे. त्यानंतर त्यांनी काय सूचना केली आहे दुसरी, की व्हिटॅमिन A-D3 आता इथं पण थोडी एक चूक झालेली आहे. मला वाटतंय की ए, ई एंड ई3 असं लिहिलंय. तर ते ए, डी एंड ई3 असं असलं पाहिजे. त्यांनी डीच्या ऐवजी इथं चुकून झालेलं आहे. आणि त्यांनी काय सांगितलंय की अ, 1 ते 2 आठवडे आधी, मेटिंगच्या आधी म्हणजे जो मेटिंगचा सीझन तुम्ही ठरवताय त्याच्या 1 ते 2 आठवड्या आधी तुम्ही व्हिटॅमिन A-D3 आपल्या इथं जे वायमरल, मल्टीस्टार अशा ह्याच्यात भेटतं. तर ते तुम्ही दिलं तर कन्सेप्शनचे म्हणजे ॲक्चुअलमध्ये काय आहे, की जास्त बी पिल्लं मिळतात हां, जर आपण व्हिटॅमिन E-D3 दिली तर. तर त्यामुळं व्हिटॅमिन E-D3 मेटिंगच्या सीझनच्या आधी दिलं तर खूपच चांगलं. दिस इज एक्स्ट्रीमली इम्पोर्टंट स्पेशली ड्युरिंग ड्राय पिरियड. ओके. जर तुमचा उन्हाळा वगैरे असेल त्यावेळेस आणि पोषक आहार म्हणजे हिरवा चारा उपलब्ध नसेल, तर त्यावेळेस तुम्हाला हे व्हिटॅमिन E-D3 खूप महत्वाचं आहे. म्हणजे ए-डी-3 दिलं तर खूप चांगलं राहतं. मग त्यांनी काय सांगितलंय, की फीड इन फॉर्म ऑफ स्पेअर कॅम्प्स. हे स्पेअर कॅम्प्स म्हणजे तिथं कसं आहे, की छोटे-छोटे असे त्यांनी कंपाउंड केलेले असे 1 एकराचे, 2 एकराचे असे कंपाउंड केलेली जागा असते आणि त्याच्यामध्ये त्यांना ते कॅम्प म्हणतात ते. तर ते असे काही कॅम्प असतील, की तर ते तिथं सोडा म्हणजे त्यांना तो चारा मिळेल. आपल्या इथं तसं तसं काही नसतं. पण मी म्हणेन, की मग त्यांना चांगला चारा उपलब्ध करून द्या. गुड लिकिंग. लिक म्हणजे काय तर चाटण-विटा. चाटण-विटा चांगले द्या किंवा मिनरल मिक्सचर वगैरे आपल्या चाऱ्यामध्ये आपण हे करू शकतो. आणि अ स्मॉल अमाउंट ऑफ मेज डेली. मेज म्हणजे काय तर मका. मका तुम्ही रेग्युलर बेसिस वरती थोडीशी द्या. ठीक आहे. त्यानंतर पुट टीझर रॅम्प इन प्लेस फॉर 2 टू 3 वीक्स बिफोर मेटिंग टाईम. 2 टू 3 वीक्स टीझर रॅम्प म्हणजे काय, की नसबंदी केलेला. कसं आहे, की आपण जे खस्सी करतो, त्यानंतर त्याचे हेच निघून जातात. म्हणजे तो अ, अ, ब्या-ब्या करायचं सोडून देतो किंवा शेळ्यांना ताणवायचं सोडून देतो. पण त्याच्याऐवजी एक नस काटायचा एक हे असतो. निमकरांच्या इथं ते करून देतात. तर असं जर टीझर रॅम्प जर तुम्ही ठेवला, की ज्याचे नस कापलेले आहेत किंवा आपल्या आणखी एक काय पद्धत आहे अ, अ, राजस्थानमध्ये वगैरे, की तिथे एक अशी पिशवी लावून ठेवतात त्या पोटाला, की जेणेकरून तो क्रॉस नाही करू शकत. तर अशी टीझर रॅम्प तुम्ही त्या 1 ते 2 वीक आधी सोडा, म्हणजे ते शेळ्यांना ताणवतात आणि ते माझ्यावर येण्यासाठी मदत होती मग त्यांची. मग काय सांगितलेलं आहे पॉइंट डी, की इनोक्युलेट अगेन्स्ट एक्झोटिक अबॉर्शन्स. आता एक्झोटिक अबॉर्शन म्हणजे काय? तर जनरली काय होतं, की पहिल्या 1-2 महिन्यामध्ये बऱ्याच वेळा चान्सेस असतात, की ती शेळी आहे ना गाभडते. तर त्यासाठी आपल्या इथं इनोक्युलेट इनोक्युलेट जे आहेत म्हणजे व्हॅक्सिन वगैरे, तर हे आपल्याकडे आता इथं उपलब्ध नाही आहेत. ब्रुसेलाचं वगैरे देऊ शकता तुम्ही. जर ब्रुसेला जनरली 3 महिन्याचं पिल्लू असतं ना, नरांसाठी असतं ब्रुसेलाचं. तर आपल्या इथं नाहीयेत हे व्हॅक्सिन. त्यामुळं आपण ते देऊ नाही शकणार. पण काही उपलब्ध करता आले कुठल्या डॉक्टरांशी वगैरे सल्ला करून तर तुम्ही हे सल्ला करून हे देऊ शकता. म्हणजे 1 ते 2 महिन्याआधी त्यांना एक्झॉटिक
एक्झॉटिक अबॉर्शनच्या एन्झॉटिक अबॉर्शन न होण्यासाठी तुम्ही ते व्हॅक्सिन वगैरे काय असेल उपलब्ध तर ते देऊ शकता. हॅव रॅम टेस्टेड फॉर फर्टिलिटी, म्हणजे नरांची बी आहे ना स्पर्म काउंट किती आहे, ते आहेत का फर्टाईल, म्हणजे जर नसतील तर त्यांना व्हिटॅमिन A D3, लिव्हर टॉनिक, जास्त चारा वगैरे किंवा खुराक वगैरे देऊन त्यांचं स्पर्म काउंट टेस्ट करणं गरजेचं आहे. तर हे सगळ्या काळजी मीटिंग व्हायच्या आधी घ्यायच्या. मग मेटिंग सीझन मध्ये काय काळजी घ्यायच्या ते 2.2 मेटिंग सीझन मध्ये त्यांनी हे केलेलं आहे. मास मेटिंग म्हणजे काय आहे, की रॅम्प पर 35 to 40 एक नर माद्यांसंग सोडून देणे, ह्याला मास मीटिंग म्हणतात. आणि सिंगल मेटिंग काय आहे, तर सिंगल मेटिंग मध्ये नराला मादी जशी माझ्यावर येते तशी नराकडे आणायची आणि मेटिंग करून घ्यायची तिची आणि परत तिला तिच्या पिंजऱ्यामध्ये किंवा तिच्या बाड्यामध्ये सोडून द्यायचं. तर त्यावेळेस तुम्ही एक नर जो आहे तो 50 माद्यांना वापरू शकता आणि मास मेटिंग मध्ये आपण 35 ते 40 माद्यांमागे एक नर ठेवला पाहिजे. त्यात आणखी एक काय त्यांनी सूचना केलेली आहे, की ज्या यंग म्हणजे ज्या नवीन पाठी आहेत वगैरे त्यांचं जे मेटिंग आहे ते आणि जे मॅच्युअर आहेत म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वेताच्या ज्या शेळ्या आहेत त्यांचं वेगवेगळं करा. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, की क्रॉसिंग करताना एकमेकांना मारू नये वगैरे, वगैरे म्हणून त्यांनी ही सूचना केली असावी. त्यानंतर त्यांनी इथं काय सांगितलंय, NB विथ रिगार्ड्स टू पॉइंट 1 and 2 अबव्ह. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप द रॅम इन स्मॉल शेड. ते काय म्हणतात आहे, की जेव्हा तुम्ही हे मेटिंग पिरियड असेल, तेव्हा दिवसा म्हणजे जेव्हा ऊन असतं किंवा जेव्हा हीट जास्त असते, तर त्यावेळेस नराला तुम्ही एका छोट्याशा पॅनमध्ये छोट्याशा कप्प्यामध्ये ठेवा आणि त्याला अ, थंड थंड अशा जिथं तो थंड राहीन असा. कारण त्याचे शुक्राणू वगैरे पण मग चांगले राहतील. जे की आपल्याला ज्यांच्याकडनं आपल्याला त्याचं मेटिंग करून घ्यायचं. आणि संध्याकाळच्या टायमाला जेव्हा की वातावरण थोडं थंड झालेलं असेल त्यावेळेस त्याला सोडत जावं. आणखी काय सांगितलंय, की केस व्हेन गोट्स आर पॅन्ड ॲट नाईट. जर हे कधी चांगलं होईल, की तुम्ही जर त्यांना रात्रीचं आपल्या इथे तर बंदिस्त शेळी पालनच करतोय आणि फिरस्ती शेळी पालनवाले सुद्धा रात्रीच्या वेळेस शेडमध्येच आणतात. त्यामुळं आपल्या इथं तर हे होतच. नंतर कंट्रोल सर्व्हिसिंग म्हणजे काय? ट्रायिंग टू कॅरी धिस आउट इन पूल. हे जास्त करून आर्टिफिशियल एआय किंवा तुम्ही कंट्रोल जे म्हणतो आपण, की त्यांना पी देणं वगैरे, वगैरे. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे करा, की रॅम्पला जर नराला जर तुम्ही हे करताय, तर असं बघा, की एका शेळीला मेटिंग झाल्यानंतर कमीत कमी दुसऱ्या शेळीच्या मीटिंगमध्ये त्याचा अर्ध्या तासाचा तरी गॅप ठेवा. असं त्यांनी ते सूचना दिलेली. त्यानंतर काय आहे तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन एआय जे आपण स्पर्म काढतो आणि शेळीच्या गर्भाशयामध्ये शेळीच्या पिशवीमध्ये त्या अंड्याच्या सभोवती आपण सोडतो. तर त्याच्यामध्ये बी काय सांगितलंय, की त्यांनी काही गाईडलाईन दिलेल्या आहेत बोरसाठी. तर त्या काय आहेत, की स्पॉन्ज तुम्ही पहिल्या दिवशी टाकल्यानंतर 14व्या दिवशी सगळ्यांचे स्पॉन्ज काढून घ्या. त्यानंतरनं इंजेक्ट 1/4 म्हणजे काय तर अ, अ, चतकुर सीसी पीएमएस ओके ऑन विड्रॉल ड्युरिंग द ऍक्टिव्ह पिरियड. ऍक्टिव्ह पिरियड आता त्यांच्या इथं मार्च ते जूनचा आहे. आपल्या इथं जून, जुलै, ऑगस्ट आहे. तर जून, जुलै, ऑगस्ट मध्ये त्यांनी काय सांगितलंय, की चतकुर सीसी पीएमएस वापरा आणि बाकीच्या वेळेस हाफ सीसी म्हणजे 0.5 सीसी पीएमएस बाकीच्या वेळेस वापरा. आणि त्यांनी एआय करायचं बी सूचना दिलेली. एआय कधी करायचंय? एआय 48 तासांनी, 60 तासांनी किंवा 72 तासांनी. ठीक आहे. तर त्यांनी ते एआय करायची सूचना दिलेली आहे, की 48, 60 आणि 72 तासांनी तुम्ही एआय केलं तर चांगलं राहील. आता गार्ड अगेन्स्ट सिंक्रोनायझेशन आणखी काय म्हणतात ते, की असं बी नका करू, की सर्वच माद्यांना एकसंगत सिंक्रोनाइज करा. बऱ्याच वेळा काय होईल, की तुम्हाला असं वाटत असेल, की हा सीझन खूप चांगला आहे, त्यावेळेस पाऊस नाही येत, काय नाही येत. पण असं होऊ शकतं, की
त्यावेळेस नेमकं वादळी वारं आलं, सायक्लोन आलं, काय असं आलं की नॅचरल कलॅमिटीज, की जेव्हा तुमचं कंडिशन खूपच वर्स्ट आहे, तर त्यावेळेस मग तुमचा अख्खा एक सीझन वायाला जाईल. म्हणून तुम्ही सगळे पण लगेच एकाच दिवशी सिंक्रोनाइज नका करू. थोडं एक आठवड्याच्या गॅपनी जर तुम्ही सिंक्रोनाइज केल्या, तर ते चांगलं राहील. आता त्यांनी आणखी काही सूचना केलेल्या आहेत, त्या बघू. डू नॉट हॅव इनफ अकोमोडेशन फॉर एनिमल्स. प्रॉब्लेम कुड रिझल्ट विथ एन आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ऑन द सेम डे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, की ज्या दिवशी आपण एआय करतो, जर सगळ्यांना आपण एकाच दिवशी केलं, तर ते जनरली 5 ते 7 दिवसाच्या गॅपमध्ये सगळ्या माद्या वेतात. तर हे एक त्यांनी गाईडलाईन दिलेली आहे, की आपल्याला समजण्यासाठी, की आता समजा आपण एका एका पर्टिक्युलर तारखेला आपण सगळ्या शेळ्यांना एआय केलं. तर 5 महिन्यानंतर एक 5 महिने 5 दिवस म्हणजे ते एक 5 ते 7 दिवसामध्ये जवळ-जवळ जितक्या तुम्ही एका दिवशी एआय केलेल्या आहेत, त्या सगळ्या शेळ्या तुमच्या येणार आहेत. कीप ईव्हज ॲज काम ॲज पॉसिबल. अ, त्यांनी काय सांगितले, एआय जेव्हा तुम्ही करताय, की माद्यांना जितकं थंड म्हणजे त्यांना असं भीती नका दाखवू, त्यांना स्ट्रेस डेव्हलपमेंट होईल असं नका करू. म्हणून त्यांना जितकं तुम्हाला थंड ठेवता येईल, म्हणजे जितके ते अ, उड्या-बिड्या मारणार नाही, तितकं एआय प्रोग्राम चांगला राहील. तर ते जितकं त्यांना थंड ठेवता येईल, तितकं तुम्ही ते त्यांना थंड ठेवा. अं, अ, जे तुमचे टीजर रॅम्प्स आहेत, म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं, की नसबंदी केलेला नर आणि जे यंग यंग रॅम्प्स म्हणजे जर तुमच्या इथं असतील, तर ते एआय केल्यानंतरनं त्यांना सेपरेट करा. म्हणजे जेणेकरून ते ह्यांना त्रास देणार नाही. तर हे सगळे आपल्याला एआयचे इन्स्ट्रक्शन होते. आफ्टर मेटिंग सीझनचे काय इन्स्ट्रक्शन्स आहेत आपण ते बघू. कीप ईव्ह इन द सेम ग्रोइंग कंडिशन फॉर द फर्स्ट मंथ इन ऑर्डर टू प्रिव्हेंट अबॉर्शन. तर त्यांनी काय सांगितले, पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही त्या सगळे जे प्राणी आहेत, त्यांना त्याच कंडिशनमध्ये ठेवा. म्हणजे त्यांना व्यवस्थित चारा द्या, व्यवस्थित त्यांना हे द्या, जेणेकरून अबॉर्शन होणार नाहीत. कारण त्यावेळेसच जास्त करून अबॉर्शनचे चान्सेस असतात. अ, मग त्यांनी काय सांगितलंय, 42 दिवसानंतर ना प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्या. प्रेग्नन्सी टेस्ट केल्याने काय होईल, की तुम्हाला कळून येईल, की कुठल्या प्रेग्नंट राहिल्यात, कुठल्या नाही राहिल्या. ओके. जर त्यामध्ये काही ओपन ईव्हज असते, म्हणजे ओपन म्हणजे ज्या गाभण नाही राहिल्या. ठीक आहे. त्यांना मार्क करा. त्यांना टीझर रॅम संग सोडा. आणि त्यांना लगेच कॅचअप रॅम म्हणजे काय असतं, की जे पहिल्या वेळेस कव्हर नाही झाले, त्यांना दुसऱ्या परत त्यांना 14 दिवसाच्या एआय नंतर ॲक्चुअली काय आणखी एक काय सांगितलेलं आहे त्यांनी इथं मला वाटतंय, की 14 दिवसापर्यंत तुम्ही एक कॅचअप रॅम सोडला पाहिजे. टीझर रॅम आणि हे. वर त्यांनी सांगितलं होतं, की टीझर रॅम काढून टाका ह्याच्यामधनं एआय झाल्यानंतरनं. पण इथं त्यांनी सांगितलंय, की एआय मधनं जर काही प्रेग्नंट नसतील राहिल्या, तर 14व्या दिवसापर्यंत तुम्ही एक कॅचअप रॅम सोडला पाहिजे. म्हणजे जेणेकरून ज्या एआय झाल्या नाही आपल्या ह्याच्याकडनं, म्हणजे आपला जो एआयचा प्रोग्राम होता, तर त्या 14 दिवसांमध्ये आपण ते कव्हर करू शकतो. मग आपण असं ठरवू शकतो, की 14व्या दिवशी आपण टीझर रॅम आणि जे कव्हर करण्याचे जे आपला कॅचअप रॅम आहे, तो आपण 14व्या 15व्या दिवशी आपण आपल्या ह्याच्यामधनं काढलेलं बरं. त्यानंतर काय आहे, की किडिंग सीझन मध्ये काय-काय गाईडलाईन आहे त्यांच्या. गाईडलाईन आणि आपण काय-काय केलं पाहिजे. त्यांनी काय लिहिलंय, प्रायर टू किडिंग. किड होण्याच्या आधी काय केलं पाहिजे. इनोक्युलेट अगेन्स्ट गँग्रीन फॉर युट्रसेस. आपल्याकडं हे नाहीये. गँग्रीन म्हणजे युट्रस खराब होणं. पण आपण हार्मोटॉन किंवा एक्झाफर अशा ज्या पिशवी साफ करणारे जे औषध आहेत, ते आपण त्यांना, आणि ते आयुर्वेदिक आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. ते आपण त्यांना देऊ शकतो. आणि जेणेकरून त्यांचं, पण हे जे पिशवी साफ करणारे औषध आहेत, हे वेल्यानंतर द्यायचे असतात. हे 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 यांनी काय सांगितलेलं आहे, इनोक्युलेट अगेन्स्ट गँग्रीन फॉर, म्हणजे त्यांनी सांगितलंय, की 2 ते 3 महिन्या आधीच त्यांना असं काही व्हॅक्सिन असेल, की जेणेकरून गँग्रीन वगैरे होणार नाही युट्रसेसमध्ये, पिशवीमध्ये.
तर ते तुम्ही द्या. पण आपल्याकडे नाहीये ते अवेलेबल भारतामध्ये. तर आपण ते वेल्यानंतर आपण त्यांची पिशवी साफ करू शकतो. त्यानंतरनं काय सांगितलेलं आहे, जनरली जेव्हा ते हे गँग्रीन होतं, युटरसिस गँग्रीन, तर त्यावेळेस ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपली शिळी दगावू शकते. म्हणून आपण ही काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. आणि इन्फेक्शन पण आपण नंतरनं पण तिची पिशवी पुढच्या प्रेग्नन्सीसाठी चांगली तयार राहते. म्हणून जनरली हे व्हॅक्सिन वगैरे काय असेल तर आपण दिलं पाहिजे. आपण पिशवी साफ करायची औषधं वेळेनंतर दिली पाहिजे असं मला वाटतं. इनोक्युलेशन अगेन्स्ट स्क्रबी मंथ वन हे पण आपल्या इथं नाहीये. पण आपण मी म्हणेन की स्क्रबीपेक्षा आपल्या इथं ई-टीव्हीचं वगैरे आपण व्हॅक्सिन करू शकतो. नाही, हे अडरसाठी आहे, सॉरी. इन ऑर्डर टू गार्ड अगेन्स्ट अडर इन्फेक्शन. तर अडर इन्फेक्शन मस्टायसिस वगैरे आपण एक करू शकतो. आपल्याकडं असं काही व्हॅक्सिन नाहीये, की जेणेकरून अडरचं इन्फेक्शन आपण हे करू शकतो. पण आपण जर वेळेच्या आधी जर ते त्यांच्या कासा व्यवस्थित अडर म्हणजे कास जर व्यवस्थित तपासून घेतल्या, की गाठी वगैरे नाहीयेत ना, काय आहेत. तर गाठी असतील तर मेस्टोलेप सारखे वगैरे लेप आहेत, जेणेकरून ते गाठी वसरण्यामध्ये मदत होते. आणि जर त्यामध्ये काही असं चिकट पांढरा असं हे असन मास्टोसिसचं, तर आपल्याकडे त्या ट्यूब वगैरे येतात, त्या आपण त्या सोडू शकतो. तर ह्या गोष्टी आपण करू शकतो आपल्या इकडं. Two-third of the growth of the fetus take place during the last 3 weeks of the pregnancy. त्यांनी काय म्हटलंय की शेवटचे जे 3 ते 4 आठवडे आहेत, त्यामध्ये सगळ्यात जास्त फिटस म्हणजे काय, गर्भाशय. गर्भाशयाची वाढ ही शेवटच्या 3ऱ्या ते 4थ्या आठवड्यामध्ये सगळ्यात जास्त होती. त्यामुळं आपल्याला त्या काळामध्ये त्यांना चांगलं प्रोटीनयुक्त म्हणजे जास्त प्रोटीनयुक्त, जास्त कार्बोहायड्रेट म्हणजे जास्त चारा, जास्त खुराक असा उपलब्ध करून दिला पाहिजे. जेणेकरून ते पिल्लू जन्मणार आहे, ते हेल्दी राहील. आता त्यांनी चौथा पॉइंट काय सांगितलाय, अमंग बोर गोट्स द एव्हरेज पर्सेंटेज आपण त्या आधी पण बघितलेले की 180% पिल्लं होतात आणि खूप बरेच त्यातले ट्रिपलेट्स असतात. तर त्यांनी फक्त माहिती दिलेली आहे की जर 100 शेळ्या तुम्ही कव्हर केलेल्या असतील तर 180 पिल्लं ऑन एव्हरेज भेटतात आणि त्यातले बरेचसे ट्रिपलेट्स असतात. तर पुढच्या जो 5वा जो आहे एक्स्ट्रा न्यूट्रिशन will make kids stronger and better available to maintain life at birth, especially in the case of multiple births. तर त्यांनी काय सांगितलं, एक्स्ट्रा जे न्यूट्रिशन त्यांनी जे गाईडलाईन दिली होती, की शेवटच्या 3 ते 4 आठवड्यामध्ये एक्स्ट्रा त्यांना खुराक वगैरे द्या. तर त्यावेळेस ते दिल्याने काय, की जो आपला धष्टपुष्ट होतील, आपले जे पिल्लं तयार होणार आहेत, ते धष्टपुष्ट होतील आणि स्पेशली जेव्हा तुम्हाला 2, 3, 4 पिल्लं जेव्हा मिळणार आहेत, तर त्यावेळेस तुम्हाला त्याची मदत होईल. आधीच त्यांनी आणखी काय गाईडलाईन दिलेली आहे, की धिस इज व्हाय द म्हणजे सोनोग्राफी करून घेतली आणि आपल्याला आधीच माहिती असेल, की ह्या शेळीला 3 पिल्लं आहेत, 4 पिल्लं आहेत, तर आपण त्यांना सेपरेट करू शकतो आणि त्यांची वेगळी चांगली काळजी घेऊ शकतो. तर त्यांनी सांगितलंय, की शेवटच्या आठवड्यामध्ये आपण सोनोग्राफी करून किती पिल्लं आहेत हे जर बघितलं, तर ते अशी मदत होईल आपल्याला. आणि जनरली जेव्हा म्हणजे जेव्हा ड्रॉट म्हणजे काय आहे, की जेव्हा आपल्या इथं पाणी नाहीये आणि चाराची उपलब्धता कमी आहे, तर त्यावेळेस जनरली असं ही सगळं जर आपण ह्या गाईडलाईन केल्या, तर अबॉर्शन कमी होतील आणि सप्लिमेंट सुद्धा आपल्याला व्यवस्थित अरेंज वगैरे करता येतील. ठीक आहे. हे झालं आपलं कीड पिल्लं देण्याच्या आधीचं. ड्युरिंग किडिंग सीझनमध्ये त्यांनी काय गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्या बघू आपण. दिस इज द ओन्ली पिरियड ड्युरिंग व्हिच बोर गोट फार्मिंग रिक्वायर्ड अ ग्रेट डील ऑफ केअर अँड अटेन्शन. हा तोच पिरियड आहे ज्यावेळेस आपल्याला खूप अटेन्शन असतं. आता हे सगळं ते का करू शकतात ते कारण त्यांच्याकडे कंट्रोल मीटिंग आहे. आपण बऱ्याच वेळा काय होतं, येते शेळी माझ्यावरती सोडतोय बोकड, कधी पण लागतोय, कधी पण पिल्लं होतात ते. तर ते तसं करण्यापेक्षा जर तुम्ही ते
असं जर ह्यांनी सांगितल्या गाईडलाईन प्रमाणे जर तुम्ही सीझन वाईज जर हे केले, तर तुम्हाला एकत्र पिल्लं मिळतील. एकत्र पिल्लं मिळाल्याने तुम्ही एकत्र त्याची काळजी घेऊ शकता किंवा तुम्ही ते 2-3 दिवस शेडमध्येच झोपू शकता किंवा एखाद 2 वर्कर तुम्ही एक्स्ट्रा अरेंज करू शकता, जेणेकरून ते होणाऱ्या पिल्लांची जास्त काळजी घेतील. पॉसिबल. फुल तेच त्यांनी ते पुढे त्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की अशा प्लॅनिंग केल्यामुळे तुम्हाला ते प्लॅन करता येईल. जेव्हा पिल्लं होतात ते त्यावेळेस एक्स्ट्रा वर्कर ठेवता येईल. दिवसातनं 2-3 वेळा ते जाऊन बघू शकतात, की काय होतंय, काय नाही. इव्हन वर्कर सुद्धा रात्रीचं सुद्धा जागू शकतात. एखादा जण जागू शकतो, की त्यावेळेस पिल्लं होतात ते म्हणून मग त्यांना काय रात्रीचं काय लागलं तर ते अ, मदत होईल म्हणून. अ, त्यानंतर काय एन्क्लोजर ऑफ किड्स इन लार्जर पॅन. आता ह्या पॅराग्राफमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, हेन्स ऑल द किड्स रिमेन बिहाइंड इन द पॅन इफ गो टू पॅस्चर्स. म्हणजे दिस सिस्टम इज नॉट रेकमेंड. म्हणजे पिल्लं त्या एका पाड्यामध्ये किंवा एका ह्याच्यामध्ये राहतील आणि आया सगळ्या चरायला बाहेर जातील, हे ते रेकमेंड नाही करत आहेत. कारण त्यावेळेस काय होतं, की अ, अ, पिल्लं जे आहेत ते खूप त्यांना तहान लागते. खूप वेळ ते भुकेले राहतात आणि त्यावेळेस मग त्यांची मॉर्टॅलिटी किंवा न वाढण्याचं वगैरे हे प्रमाण वाढू शकतं. आणि त्याच्या ऐवजी जर तुम्ही जर त्यांना छोटे-छोटे पॅन बनवले आणि त्याच्यामध्ये अ, जर तुम्ही ते वेल्यानंतर मग एक पहिले जे 3 ते 4 आठवडे आहेत, ते जर त्याच्यामध्ये ठेवले, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना एक्स्ट्रा चारा वगैरे देऊन किंवा दूध वाढण्याचे वगैरे औषध वगैरे देऊन हे सगळं मॅनेज करू शकता आणि त्याच्यामध्ये अ, अ, त्यांनी सांगितलेलं आहे, की त्यावेळेस हे जे छोटे-छोटे पॅन आहेत, ते तुम्हाला खूप मदत होते. जनरली बऱ्याचशा गोठ्यांमध्ये आपण बघितलेलं आहे, की एक-एक असे एक शेळी, 2 पिल्लं असं म्हणजे कमीत कमी पहिले 2-3 दिवस कारण ती डिस्चार्ज बी टाकत असते. बाकीच्या पिल्लांना इन्फेक्शन नाही व्हावं म्हणून जर तसं जर काही सिस्टम तुमच्या इथं केली तर ती बरीच राहील. कारण त्या शेळीचं इन्फेक्शन तेवढंच त्या ह्याच्यापुरतं राहतं किंवा त्या आजारी असेल तर ते इकडं-तिकडं पसरत नाही. पण जर तसं नसेल जमत तर अ, अ, आपण छोटे-छोटे कॅम्प म्हणजे ह्यांनी काय सांगितलंय स्मॉल कॅम्प. द स्मॉल कॅम्प तो कितीची असावी? तर त्यांनी सांगितलेलं आहे, की त्या स्मॉल कॅम्प्समध्ये 10 ते 20 ईव्स म्हणजे 10 ते 20 शेळ्या ठेवा तुम्ही. पण 10 ते 20 पेक्षा जर तुम्ही 7-8 10 शेळ्याच्या आतमध्ये जर ठेवले तर ते एक बरं राहील. कारण मग त्या 8 शेळ्यांवरती चांगलं व्यवस्थित लक्ष ठेवता येतं. आणि मग 8-8 शेळ्यांचे असे तुम्ही जर छोटे-छोटे जर कॅम्प बनवले, छोटे-छोटे बाडे बनवले, तर ते त्या पहिले 1-2 आठवड्यांसाठी ते चांगलं राहील, की त्याच्यावर लक्ष बी ठेवायला भेटतं. एखादा जण दिवसातनं 2-4 वेळा ते बघून येऊ शकतं आणि स्पेशली ज्यांनी 3 पिल्लं दिलेले आहेत, 4 पिल्लं दिलेले आहेत, ह्यांना जर वेगळ्याच ह्याच्या कप्प्यात ठेवलं तर ते एक भारी राहील. आणि त्या त्या 3 पिल्लांना किंवा 4 पिल्लांमध्ये एक जे तिसरं किंवा चौथं पिल्लू असतं ते कमजोर असतं, तर त्याच्यावरती एक्स्ट्रा अटेन्शन ठेवता येईल. म्हणजे म्हणजे ह्यांनी हे गाईडलाईन दिलेले आहेत आपल्याला हे करण्यासाठी. अ, अ, त्या ए मध्ये काय लिहिलेलं आहे त्यांनी आता यूज स्मॉल एन्क्लोजर फॉर द फर्स्ट 3 वीक्स. पहिल्या 3 आठवड्यांसाठी तेच सांगितलेलं आहे. सिन्स देअर इस नो प्लेस फॉर थर्ड किड टू ड्रिंक सायमल्टेनियसली, ट्रिपलेट युजुअली present the problem that the weakest kid is always pushed to the one side if the 3 kids are left with the eve. त्यांनी काय सांगितलं जर 3 पिल्लं झाले असतील किंवा 4 पिल्लं झाले असतील, तर जे तिसरं आणि जे चौथं पिल्लू आहे ते नेहमीच मागं राहतं. कारण जे हेल्दी आणि जे धष्टपुष्ट जे त्याचे भाऊ-बहीण आहेत, ते जास्त दूध पितात. तर त्यावेळेस त्यांनी काय सजेशन केलेले आहेत, की त्यांनी 2 सजेशन केलेले आहेत. की ज्या ज्या शेळ्यांना ह्या फर्स्ट पॉइंटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं, की ज्या शेळ्यांना एकच पिल्लू झालेलं आहे, त्याला हे दुसरं पिल्लू द्या. 2 ते 3 आठवड्यात ती एक्सेप्ट करेल किंवा तुम्ही त्याला पकडून पाजू शकता. आणि नाही तुम्हाला जर असं नसेल हे होत, तर तुम्ही काय करा, की त्या जे तिसरं आणि चौथं पिल्लू आहे, त्यांना तुम्ही बॉटल फीडिंग वरती म्हणजे आर्टिफिशियल तुम्ही त्याचा मिल्क रिप्लेसर वापरू शकता किंवा गाईचं दूध वापरू शकता किंवा अ, दुसऱ्या शेळ्यांना ज्यांना जास्त दूध आहे त्यांचं दूध वापरू शकता आणि ते तिसरं आणि चौथं तुम्ही बॉटल बॉटल वरती घेऊ शकता.
तर ह्या ह्या गोष्टी त्यांनी जेव्हा पिल्लं होतात त्यावेळेस करण्याचे सजेस्ट केलेलं आहे. आता जेव्हा पिल्लं होतं ते बघितलं आपण. आता पिल्लं झाल्यात, आता ते मोठे होतात त्यावेळेस त्यांचे जे सक्लिंग किड्स म्हणजे दूध पिणारे किड्स, त्यांची काय-काय काळजी घ्यावं, काय-काय त्यांना रोग होतात, तर ते सांगितलेलं आहे. पहिलं तर आहे डायरिया. ओके. धिस इज द रिझल्ट ऑफ ड्रिंकिंग जास्त दूध पिल्यामुळं बऱ्याच वेळा डायरिया होतो किंवा कॉक्सिडोसिस. ओके. कॉक्सिडोसिस तर त्यांनी काय सांगितलंय कॉक्सिडोसिस आणि हे आपल्या रिजनल जे तुमचे ह्याच्यावरती किंवा जे तुमचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं तुम्ही प्रॉपर गाईडलाईन घ्या आणि कॉक्सिडोसिस आणि याच्यावरती आधीच प्रिव्हेंट करा म्हणजे जेणेकरून डायरिया होणार नाही. आता ब्लू लोसिस हे आपल्या इथं नाही होत जनरली. त्यामुळं नाही, नाही, नाही. हां. हे ॲक्चुअली आपल्या इथं ह्याच्यापेक्षा लिका होतात. लीक्स. ओके. तर ब्लू लुसेस म्हणजे जे पिल्लांना आहे ना, असं आपण कातड्यावरनं जर त्यांचा हात फिरवला, तर ते केसांच्या जवळ आहे ना, एक पांढरे स्पॉट्स दिसतात. तर ते काय असतं, तर ते लिका असतात. लिका खूप सारं त्यांचं रक्त वगैरे पितात. तर जनरली तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करा. कारण त्यामुळं पण पिल्लं खूप सारे दगावू शकतात. तर आपण ते डिपिन हे सॉरी टिक टॅक किंवा एनित्राज असले जे हे आहे सोल्युशन ते पाण्याची सोल्युशन आपण बनवून त्यांच्या अंगावरनं एका फडक्याने आपण त्यांचं अंग पुसून घेऊ शकता किंवा त्यांना ओरल आयर्मेक्टिन वगैरे दिलं तरी चालेल. त्यांनी आपण ह्याचा प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर काय आहे, की टॅप ते काय म्हणतात आहे, की टॅप अगेन्स्ट तुम्ही डिवर्मर एखादा दिला पाहिजे, की प्रत्येक महिन्याला तुम्ही एखादा तरी डिवर्मर त्या पिल्लांना दिला पाहिजे, जेणेकरून त्यांची वाढ चांगली होईल. आणि टॅपवर्म जे आहे, म्हणजे जी पातळ अशी लांब अशी जी किडा असतो, त्याच्या अगेन्स्ट मी तर म्हणतो सगळ्याच्याच अगेन्स्ट काहीतरी असं आपल्याला औषधं पाजायला लागतील. ठीक आहे. त्यानंतर काय त्यांनी सांगितलंय, इनोक्युलेट किड्स आफ्टर वीनिंग अगेन्स्ट पॅस्चरल्या म्हणजे काय आहे, की जे आपण ग्रेझिंगसाठी सोडतो बाहेर. त्या तर त्यावेळेस जेव्हा पिल्लं आयांपासून वेगळे करतो आणि जेव्हा आपण ग्रेझिंगसाठी सोडतो, तर त्यावेळेस काही ई-टी-व्हीचे असं इनोक्युलेट म्हणजे जनरली डोस म्हणजे एकतर व्हॅक्सिन इंजेक्शन मार्फत किंवा तोंडामार्फत आपण काहीतरी डोस देणे. तर ते तुम्ही करून घ्या जेणेकरून म्हणजे आपण इथं ई-टी-व्हीचे वगैरे इंजेक्शन देऊ शकतो. ओरिफ इंजेक्शन आता अं, अ, हे मला हे आपल्या इथं नाही वाटतं. ओरेफ इन्फेक्शन तर इनोक्युएट किड्स फ्रॉम फर्स्ट वीक ऑफ एज. तर ते आपल्या इकडे आपल्याला नाहीये हे लागू. त्यानंतर त्या ब्रुसेलोसिसचं 6वा पॉइंट काय सांगितलेलं तर ब्रुसेलोसिसचा. ते इनोक्युएट मेल किड्स फॉर 3 मंथ्स. ओके. 3 महिन्याचं झालं की त्याला ते ब्रुसेलोसिसचं व्हॅक्सिन जे आहे ते टोचून घ्या म्हणजे जेणेकरून ब्रुसेलोसिस होणार नाही आपल्या ह्याच्यामध्ये. वेअर नेसेसरी इनोक्युलेट अगेन्स्ट BQ. BQ जनरली आपल्या इथे HS जे व्हॅक्सिन आहे, त्याच्या संग आपल्याला BQ येतं. ब्लॅक ब्लॅक क्वार्टर म्हणून जे आहे ते HS व्हॅक्सिन दिलं की त्याच्यामध्ये BQचं सुद्धा व्हॅक्सिन मिळून जातं. कॅस्केड त्यांनी काय सांगितलंय खस्सी कधी करायचे तर 1 महिन्याच्या आसपास तुम्ही जर खस्सी केलं तर बरं राहील. म्हणजे त्यावेळेस तो सगळ्यात बेस्ट पिरियड आहे यांच्या गाईडलाईन नुसार. तर तुम्ही ते 1 महिन्याच्या आसपास आपण ते खस्सी केलेलं चांगलं आहे. विनिंग कधी करायचंय तर जनरली नर नर जर तुमचा असेल, नर कीड असेल तर ते 3 ते 3.5 महिन्याचं जेव्हा होतं, तेव्हा त्यांना आयांपासून सेपरेट केलं पाहिजे आणि जी मादी कीड आहे, ओके, ते 3.5 ते 4.5 महिन्याचे जेव्हा ते होतील. म्हणजे 3 ते 3.5 महिन्यामध्ये नर नर बछडे आहेत ते बाजूला करा आणि 3.5 ते 4.5 महिन्यानंतर तुम्ही माद्या बछडे सेपरेट करा. मार्केटिंग हे 3 महिन्याच्या पुढे केलं पाहिजे. कारण त्या त्या तशा यांना जास्त डिमांड असते, असं त्यांनी ह्या 6व्या पॉइंटमध्ये सांगितलेलं आहे. आता हे डिसीज सांगितलेलं आहे पल्पी किड
पल्पी किडनी हे आपल्याकडे नाहीये. जनरली जास्त करून हार्ड वॉटर म्हणजे जे हार्ड वॉटर आपण काय म्हणू ज्याचा क्षारयुक्त जास्त क्षारयुक्त पाणी जिथं असतं त्यांना हे पल्पी किडनीचा रोग होतो. आपल्या इथे त्याचं व्हॅक्सिन नाहीये पण. हं. तर ते म्हणतात आहे की इज पल्पी किडमुळं बोरची जी शेळी आहे तिला बऱ्याच वेळा पल्पी किड होऊ शकतं. तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही हे करून घ्या. पाश्चरेलिया हे आपण म्हणजे जर चारायला सोडण्याच्या आधी आपण त्यांना त्या कंडिशन म्हणजे ते बाहेर गेल्यानंतर असं नको व्हायला की अ, अ, चाराच उपलब्ध नाहीये किंवा कोवळा चारा उपलब्ध आहे आणि मग तर त्याच्या अगेन्स्ट काही तुम्हाला जसे ई-टीव्ही वगैरे देऊ शकतो आपण. किंवा जर चारा नसेल उपलब्ध तर आपल्या इथे उपलब्ध करून दिला पाहिजे. तर ते पॅश्चरेलियाच्या आधी तुम्ही हे सगळे बघून घेतलं पाहिजे. त्यानंतर ब्लू अडर म्हणजे कास ते पण आपल्या इथं नाहीये. त्यांनी सांगितलंय की इनोक्युलेट अॅन्युअली 2 टू 4 वीक्स बिफोर किडिंग सीझन ते आपल्या इथं नाहीये. ब्रुसेलोसिस त्यांनी आधी पण सांगितलं होतं की ब्रुसेलोसिस 3 ते 4 महिन्याचं नराचं पिल्लू झालं की त्याला ब्रुसेलोसिसचं अ, हे द्या. त्याला आयुष्यभरासाठी ते सेफगार्ड करेल. आता आपल्या इकडे जे ब्रुसेलोसिसचे लस आहेत त्याच्यावरती काय डायरेक्शन्स आहेत ते बघून आपल्याला हे ठरवायला लागेल. गँग्रीन ऑफ युट्रसेस मी तुम्हाला सांगितलं आपल्या इथं त्याच्यासाठी काही व्हॅक्सिन वगैरे नाहीये. गँग्रीन ऑफ युट्रसेस म्हणजे जे तुमची पिशवीमध्ये जार पडला नाही तर त्याची जे सडतं वगैरे तर त्यासाठी मी सजेस्ट केलं होतं की आपल्या इथं एक्साफर किंवा हे हॉर्मोटॉन असे जे औषध आहेत त्यांनी आपण पिशवी वेल्यानंतर साफ करू शकतो. त्याच्या आधी आपल्याकडे काही व्हॅक्सिन वगैरे अवेलेबल नाहीये. एन्झायटिक अबॉर्शन हे पण आपल्या इथे अवेलेबल नाहीये. म्हणजे पहिल्या पहिल्या 1-2 महिन्यामध्ये जे अ, अ, हे क त्यांचं काय बोलतात पिल्लं बाहेर फेकतात किंवा अबॉर्शन होतात. तर त्याच्या अगेन्स्ट काही हे करता येतं. आपल्या इथं अ, अ, हे अं, अ, मी आता नाव विसरलो त्याचं. पण एक इंजेक्शन आहे जेणेकरून हार्मोनचं इंजेक्शन आहे. तर ते आपण देऊ शकतो जेणेकरून अबॉर्शन थोडे कमी होतील. क्रोनी बॅक्टेरियम ह्याच्यामध्ये क्रोनीबॅक्टेरियम म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल पॅरासाइट्स आंतरीय आणि बाह्य जंतू. ओके. तर आंतरीय जंतूमध्ये तुम्ही डिवर्मिंगनी वगैरे ते आपण हे करू शकतो आणि जे त्यांनी काय लिहिलंय टेक अ स्पेसिमेन फॉर अनालिसिस ते एक्सटर्नल जे इंटरनल आणि ह्याच्यासाठी ते काय म्हणतात की लेंडी प्रशिक्षण करा आणि काय आहे ते आधी तुम्ही जाणून घ्या आणि त्यानुसार ती ट्रीटमेंट करा. आणि काही इन्फेक्शन वगैरे होत असतील ह्यांचे बॅक्टेरियल तर ते बी तुम्ही त्याचं काय आपल्या इथं तरी नाहीये असं काही हे. तेच ई-टीव्हीचा आहे आपल्या इथं प्रादुर्भाव तर आपण ई-टीव्हीचा आपण देऊ शकतो. आफ्टर 3 वर्क्स अँड हे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे, की 3 महिन्याचं झाल्यानंतर 3 आठवड्यांचं झाल्यानंतर 3 आठवड्यानंतर परत एकदा तुम्ही व्हॅक्सिन करा. आपल्या इथे ई-टीव्हीचंच फक्त बूस्टर देतात, तर आपण ते करू शकतो. आफ्टर एव्हरी 2 मंथ्स जर तुम्हाला ॲक्चुअली काय आहे, की मी साउथ आफ्रिकेत गेलेलो आहे. त्यांच्या इथं व्हॅक्सिन एकच येतं. तर त्यांनी सांगितलंय, की ते सगळ्या ह्यांच्यावरती काम करतं. म्हणजे आपल्या इथं जसं पी-पी-आर, ई-टी-व्ही, एच-एस, एफ-एम-डी असे 4-5 प्रकारचे हे आहेत. तसं त्यांच्या इथे एकच आहे. त्यामुळे त्यांनी इथे सांगितलंय, की अ, अ, एक तर आता जेव्हा तुम्ही देता त्याच्यानंतरनं 3 आठवड्यानंतर परत एकदा द्या आणि त्यांनी सांगितलंय, की दर 2 महिन्यांनी तुम्ही ते रिपीट करा. पण हे त्यांनी गाईडलाईन आणखी एक काय सांगितलंय, की तुम्ही आधी त्याची टेस्टिंग वगैरे करून बघा, की आपल्या इथं काय आहे. हं. ॲज सून ॲज द ॲब्सेस म्हणजे काय आहे, की आपल्या इथं गाठी येतात बघा इथं.
तर ते गाठी असंच शेळ्यांना नॅचरली फुटून नका देऊ. जनरली त्या पिकल्या की ह्याच्या बाहेर शेडच्या बाहेर काढा ते आणि ते गाठीतलं जे तो चिकट पदार्थ आहे तो तुम्ही बाहेर काढल्यानंतर तो जाळून टाका. आणि ती जी गाठ आहे, ते जिथनं आपण ते होल पाडून ते बाहेर काढतो, ते चांगलं डिसइन्फेक्टंट करा. ते साफ करा व्यवस्थित. त्याच्यामध्ये थोडंसं अँटिबायोटिक वगैरे सोडा आणि शेळीलाही अँटिबायोटिक द्या, जेणेकरून ती त्याच्या अगेन्स्ट हे होईल. आणि ते जेव्हा ते आपण बाहेर काढतो, तर त्याला सगळ्यात बेस्ट सांगितलेलं आहे, की त्याला जाळून टाका, जेणेकरून दुसरीकडे पसरणार नाही. Although it is necessary to inoculate under certain circumstances, the following aspects need urgent attention. त्यांनी इथं 2 हे सांगितलेले आहेत. The health consequences public are focused on organic food. तर त्यांनी ह्या पहिल्या पॉइंटमध्ये काय सांगितलेलं आहे, की आजकाल सगळेजण ऑर्गॅनिक फूडकडे खूप हे बघतात आहे. तर तुम्ही जनरली जास्त करून अव्हॉइड करा हे व्हॅक्सिन देणं किंवा डिवॉर्मिंग देणं वगैरे, वगैरे. पण मी ह्याच्या अगेन्स्ट आहे की ऑर्गॅनिक फूड जरी असेल तरी आपल्याला आपले पशुधन वाचवणं जरा जास्त हे म्हणजे तुम्हाला ठरवायचंय. जर तुम्हाला ऑर्गॅनिक फूड म्हणून जर त्याचे जास्त पैसे भेटणार असतील तर तुम्ही हे करा आणि जर नसतील भेटणार तर ह्या ऑर्गॅनिकच्या ह्याच्यामध्ये लफड्यामध्ये न पडलेलं बरं. आणि त्यांनी सेकंड पॉइंटमध्ये इथे सेकंड पॉइंटमध्ये काय सांगितलेलं आहे, की नॅचरल सिलेक्शननी तुम्ही अशा माद्या किंवा असे नर तुम्ही सिलेक्ट करा, की ज्यांना हे होतच नाही. मग ते जेव्हा होत नाही असे जर तुम्ही सिलेक्ट केले, तर कालांतराने काय होतं, की त्या ॲनिमल्समध्ये किंवा त्या जनावरांमध्ये ऑलरेडी रेझिस्टन्स पॉवर आहे त्या डिसीजच्या अगेन्स्ट. तर आपोआपच ते जर आजारी पडलं किंवा त्याला ते गाठी आली फॉर एक्झाम्पल, की गाठ आली आहे किंवा त्यांना कुठल्या जंतांचा प्रादुर्भाव होतोय. असे जर ॲनिमल तुम्ही बाहेर काढले आपल्या फ्लॉकमधनं किंवा आपल्या कळपातनं, तर असे ॲनिमल राहतील जे ज्यांना रेझिस्टन्स आहे ह्या ह्या जंतांच्या अगेन्स्ट. तर त्यावेळेस आपण मग अशा पद्धतीने आपण ऑर्गॅनिक मीटकडे वळू शकतो. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय पॅरासाइट्स. पॅरासाइट्समध्ये त्यांनी सांगितले इंटरनल पॅरासाइट इज व्हेरी हाय ॲज टू राउंडवॉर्म. त्यांनी सांगितलंय की राउंडवॉर्म जे आहे ते होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे. पॅरासाइट्समध्ये सांगितलेलं आहे. However, over a broad spectrum, it is a good idea to dose 3 weeks after the first spring rain. त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा पाऊस पडतो त्यानंतर तिसऱ्या आठवड्यानंतर ना तुम्ही हे डिवर्मिंग केलेलं कधी पण चांगलं राहील राऊंड वॉर्मच्या अगेन्स्ट. ठीक आहे. जेणेकरून राऊंड वॉर्मचा प्रादुर्भाव तुमच्या कळपामध्ये होणार नाही. आणि टॅपवॉर्म पिल्लं जे आहेत, जे दूध पिणारे पिल्लं आहेत, त्यांच्यामध्ये टॅपवॉर्म होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळं आपण पिल्लांना सुद्धा टॅपवॉर्मच्या अगेन्स्ट जंतनाशक. टॅपवॉर्म म्हणजे अशी लांब-लांब चपट्या अशा किड्या असतात. ते तुमच्या शी वगैरे पण दिसून येतात. तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही डिवर्मिंग दर महिन्याला केलं पाहिजे. मी तर म्हणतो आलटून-पलटून पिल्लं जोपर्यंत 4-5 महिन्याचे होत नाही, त्यामुळे दर महिन्याला कुठलं ना कुठलं डिवर्मिंग केलेलं चांगलं. त्यानंतर काय एक्सटर्नल पॅरासाइट्स. एक्सटर्नल पॅरासाइट्स म्हणजे काय तर ते लाईस मी बोललो लिका ज्या असतात त्यासाठी आपण डिपिन वगैरे, वगैरे ह्या गोष्टी आपण वापरू शकतो. ओके. आणि त्यांनी ह्या लिका वगैरे कंट्रोल होतात किंवा गोचिडं परत आणखी काही पण परजीवी जे बाहेरनं अटॅच करून रक्त पित असतात. टिक्स आहेत, लिक्स आहेत. तर ते सगळे गोचिडं, पिसवा ह्या सगळ्या आपण लक्ष दिलं पाहिजे त्याच्यावरती आणि जर असतील किंवा त्याच्या आधीच जर तुम्ही दर 2-3 महिन्यांनी वगैरे त्यांचा डिप करून काढले अशा सोल्युशनमधनं, तर ते चांगलं राहील. 9वा पॉइंट त्यांनी काय सांगितलेलं आहे क्लासिंग. आता हे खूप महत्वाचं आहे. क्लासिंग म्हणजे काय? तर ते ॲक्चुअली क्लासिंग म्हणजे ते रेकॉर्ड कीपिंगच्या अगेन्स्ट सांगितलेलं आहे. हे जनरली त्यांनी काय केलेलं आहे, की जे बाहेर फिरिस्ती शेळ्या जे जातात ते,
ठीक आहे. त्यांचं क्लासिंग करून जे चांगले म्हणजे ह्यांनी काय होणार आहे, की नॅचरल सिलेक्शननी तुमचे प्राण्यांचं जे वाढ जे चांगले ॲनिमल्स आहेत त्यांना आपण रिटेन करू म्हणजे आपल्यासाठी ठेवू आणि जे ज्यांची वाढ नाही होते, जे व्यवस्थित नाहीत, असे प्राणी आपण कटिंगसाठी वगैरे काढू शकतो. तर त्यांनी पहिला पॉइंट काय सांगितलाय, वेट ऑल द किड्स ॲट 100 डेज अँड सेंड द वेट्स टू ARC. ARC म्हणजे त्यांचा इथला ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर आहे. ठीक आहे. त्याला 100व्या दिवशी जेव्हा तुम्ही सगळी पिल्लं वजन करता तेव्हा ते ARCला त्या डेटा पाठवा आणि ARCचे ॲक्चुअली मेजरमेंट्स भेटतात. म्हणजे आता बोरसाठी काही त्यांची एव्हरेज असतं. तर त्यांचं ग्रेडिंग करा. A, B, C असं ग्रेडिंग करा आणि A, B वाले ठेवा, C वाले कटिंगसाठी काढून टाका. तर पहिलं त्यांनी सांगितलंय क्लासिंग कधी करायचं, तर क्लासिंग म्हणजे काय क्लास पाडणं A, B, C असं. आणि ह्यानी काय होतं, की C ग्रेड वाले तुम्ही विकू शकता आणि आपल्या ह्याच्यातनं काढू शकता. A आणि B वाले तुम्ही पुढच्या आपल्या पिढी वाढवण्यासाठी वगैरे वापरू शकता. अ, अ, त्यानंतर काय सांगितलंय, की सेकंड पॉइंटमध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे, विथ अबोव्ह इंडेक्सेस इन माइंड, यू कॅन क्लास द किड्स बाय मीन्स ऑफ द आय हँड मेथड. दोज विथ ऑब्व्हियस फॉल्ट कॅन बी एलिमिनेटेड. हां, सेकंड पॉइंटमध्ये त्यांनी ग्रेडिंग नाही, त्यांनी सेकंड पॉइंटमध्ये सांगितले, की हातानी आणि डोळ्यांनी जे तुम्हाला डिफॉल्ट दिसतात ते म्हणजे कोणाचा पाय वाकडा आहे, कोणाचं सरळ आहे एकदम पाय किंवा कुठं मानेमध्ये प्रॉब्लेम आहे, शेपटीमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा कुठं पाठच त्याची बेंड आहे. तर अशा ॲनिमल्सला आपण हँड आणि डोळे आणि हाताच्या मेथडनी आपण त्यांना काढून टाकू शकतो. कारण ते त्यांच्यामध्ये व्यंगत्व आहे ॲक्चुअली. ते व्यंगत्ववाले शेळ्या किंवा नर आपण नाही ठेवलेलं बरं. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय तिसरा पॉइंट काय ॲट 270 डेज परत त्यांना 270व्या दिवशी म्हणजे 9 महिन्याचे जेव्हा होतात त्यावेळेस परत एकदा त्यांचं वजन घ्या. परत एकदा वजन घेतल्यानंतर ते डेटा तुम्ही ARCला पाठवा. ARCला ARC त्यांचं असं एक सेंटर आहे की जिथं ते रेकॉर्ड कीपिंग ठेवतात. आणि ते बेंचमार्क बी करतात. म्हणजे ए ग्रेड कुठले, बी ग्रेड कुठले, सी ग्रेड कुठले. त्यानुसार ते आपण आपल्या इथं सुद्धा ए वाले, बी वाले आपल्या इथं ठेवता येतात. सी वाले काढून टाकता येतात कटिंगसाठी वगैरे. The second time around classing is done according to the type which keeps the ARC test result in mind. ओके. परत हे सेकंड लेव्हलचं तुम्ही क्लासिंग करून घ्या. ARCचे टेस्ट रिझल्ट्स जे ARC कडनं जे मी तुम्हाला सांगितलं ना बेंचमार्कचे जे येतात म्हणजे हे ए ग्रेडचे आहेत, हे बी ग्रेडचे आहेत, हे तर ते वजन ते सांगतात की 9 किलोच्या खालचं असेल तर ते सी ग्रेडचं, 9 ते 10 किलोचे बी ग्रेडचे, 10च्या वरचे ए ग्रेडचे असं त्यांनी ते क्लासिंग केलेलं असतं. तर त्यानुसार आपण हे करू शकतो. हे सगळं कधी करू शकतो जेव्हा आपल्या इथे एकत्र पिल्लं होती. एक पिल्लं झाल्यानंतर हे करणं जरा अवघडच आहे. इन विल बी यू मस्ट एलिमिनेट ऑल द अनवॉन्टेड हेच त्यांनी सांगितलेलं आहे, की बिलो एव्हरेज वाले जे आहेत सी ग्रेडचे वगैरे असे ॲनिमल्स आपण काढून टाकले पाहिजे, की बिलो एव्हरेजचे जे ॲनिमल्स आहेत जनरली त्यांना आपण आपल्या स्टड फार्ममध्ये किंवा आपल्या फ्लॉक्समध्ये पण न ठेवलं, की तुमचं नॅचरली तुम्ही हे करू शकता. काय बोलतात नॅचरल सिलेक्शननी आपण ब्रीड इम्प्रूव्हमेंट करू शकता. The next classing which takes place after a sonar. सोनार म्हणजे काय तर सोनोग्राफी. जे आपण सोनोग्राफी करतो. जेव्हा तुमच्या माद्या ज्या आहेत तेव्हा पहिल्यांदा त्या माजावर जातात. ठीक आहे. आणि जर असं तुम्हाला कळलं की ह्या माद्या तुम्ही ते 42 दिवस जे मी सांगितलं होतं आधी 42 दिवस ठेवून सुद्धा त्या माजावर नाही राहिल्या. तर अशा ॲनिमल अनफर्टाईल आहेत असं समजून त्या माद्या सुद्धा कटिंगसाठी काढून टाका. जेणेकरून तुमच्या कळपामध्ये माजावर न येण्याचं प्रमाण कमी होईल. फायनली ऑल द एनिमल्स दॅट आर टू ओल्ड मस्ट बी कल्ड. म्हणजे खूपच वयस्कर झालेले प्राणीही काढून टाकले पाहिजे. हा इथं जो चार्ट दिलेला आहे ना, ह्याच्यामध्ये तेच त्यांनी हे केलेलं आहे, की हे ग्रेड आहेत. ए, बी, सी काहीतरी ग्रेड असणार ते आणि त्याचे हे पॅरामीटर दिलेले आहेत, की इथनं इतके असले पाहिजे, इथनं इतकं असलं पाहिजे, इथनं इतकं असले पाहिजे. ठीक आहे.
फेन्सिंग ते बोलतात, की शेळी जी बोर शेळी आहे ती खूप चतुर आहे. ती खूप ॲक्टिव्ह असते. तर त्यामुळं सर्वांनी अ, हे काळजी घेतली पाहिजे, की तुमचं जे फेन्सिंग आहे ते चांगलं असलं पाहिजे, मजबूत असलं पाहिजे. लयच खाली नसलं पाहिजे, की जेणेकरून त्याच्यावरनं उडी मारून जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्याला सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये आणायला लागेल. आपण मला खूप चिंतेने सांगता येतं, की आपण काय करतो, आपण क्रॉसिंग करतो 50% 75% आपण तिथंच आहेत अजून त्या ह्याच्यामध्ये, की आपण ब्रीडच मिळवण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. आपण जेव्हा आपल्याकडे तितके ॲनिमल असतील, की हे असं क्लासिंग करून नॅचरल सिलेक्शननी आपण ब्रीड इम्प्रूव्हमेंटच्या ह्याच्याकडे जाऊ, तेव्हा आपण या शेळी पालनामध्ये खरंच सक्सेसफुल झालो असं मी म्हणेन. त्यामुळं लवकरात लवकर आपण ते अटेंड केलं पाहिजे आणि अ, जसे आपण सक्सेसफुल होऊ, तसं जनरली मी तर सजेस्ट करेन, की बरेच जण काय करतात, की चांगला पैसे आले की लगेच माद्या, नर विकतात. तर तसं करणं सोडून द्या. काही रिटेन करा, नॅचरल सिलेक्शनची पद्धत वापरा आणि असंच आपण शेळी पालनाला किंवा शेळी पालनाला एका उंचीवरती नेऊ शकतो. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, की चांगला धष्टपुष्ट झालेलं 3 महिन्याचं पिल्लू आपण विकून टाकतो. ते दुसऱ्याच्या इथं गेल्यानंतर त्याला तेच एन्व्हायर्नमेंट भेटलं न भेटल्यामुळं त्याच्या त्याच्या वाढीच्या काळामध्ये त्या अंडर न्यूट्रिशन राहतं आणि तेवढी त्याची वाढ होऊ शकत नाही. किंबहुना मग त्याची पिल्लंही तशीच राहतात. तर जास्त करून ब्रीडिंग ह्याच्यामध्ये उतरले तर बरं होईल. ट्रेडिंग कारण ट्रेडिंग ही चांगलं आहे. तुम्ही नवीन जाती उपलब्ध करून देता. पण त्याच्यामुळं काय होतंय, की बऱ्याच वेळा आपल्या कुणीही ब्रीडर म्हणून असं एस्टॅब्लिश होत नाहीयेत. बरेचसे लोकं पहिल्या, दुसऱ्या वर्षीच आपले फार्म बंद करतात आहे. त्यामुळे माझ्या सर्वांना ही विनंती आहे, की असे नॅचरल सिलेक्शननी आणि हे हे असे ब्रीडिंग पॉलिसीज आहे, गाईडलाईन अशी पुस्तकं आपण आपल्यासाठी पण लिहिले पाहिजे आणि ते फॉलो करून आपण आपलं ब्रीडिंग प्रोग्राम पुढे नेला पाहिजे. आता ह्याच्या पुढचा आपण तिसऱ्या पार्टमध्ये कव्हर करू. आता मी इथं हे थांबवतो.